नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती पाहिजे आहे। आपले जे आधार कार्ड आहे हे कोणत्या बँकेशी लिंक आहे, तसेच ते खाते डीबीटी इनेबल झालेले आहे का, म्हणजेच ज्या काही आपल्याला पेमेंट्स येत असतात डीबीटीद्वारे, हे मिळवण्यासाठी आपलं खातं आधारशी लिंक आहे का आणि ते चालू आहे का, हे कसं पाहायचं याची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे। चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर ब्राउझरचा वापर करायचा आहे। मोबाईल वापरत असाल तर मोबाईलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर उघडायचा आहे। यामध्ये NPCI असं सर्च करायचं आहे। NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। या ठिकाणी सर्वप्रथम NPCI ची लिंक आलेली आहे, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर वेब पेज ओपन होईल। या ठिकाणी पहा, असा जो काही इंटरफेस आहे, हा इंटरफेस व डेस्कटॉपवरती पण येऊ शकतो आणि मोबाईलवरती पण येऊ शकतो। पण जर तुमच्या मोबाईलमध्ये हा येत नसेल तर या ठिकाणी पहा, एक ऑप्शन असतो डेस्कटॉप साइड, हा काढतोय मी, जेणेकरून असा तुमच्याकडे इंटरफेस येऊ शकतो सर्च केल्याच्या नंतर NPCIच्या होम पेजला आल्याच्या नंतर। तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, कन्झ्युमरमध्ये यायचं आहे आणि भारत आधार सीडिंग यावरती क्लिक करायचं आहे। भारत आधार सीडिंगवरती क्लिक केल्याच्या नंतर पहा, या ठिकाणी तुमचं जे खातं आहे हे तुम्ही या ठिकाणाहून सुद्धा बँकेशी लिंक करू शकता, आधारशी लिंक करू शकता। परंतु या ठिकाणी काही बँका अजून अवेलेबल झालेल्या नाहीत, त्यासाठी आपण पुढची प्रक्रिया पाहू। या ठिकाणी पहा, रिक्वेस्टवर क्लिक करायचं आहे आणि गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिसतोय हा कॅप्चा टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल आधारशी लिंक, त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। बस सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे आधार बँकेशी लिंक आहे याची सर्व डिटेल दिसेल। तुमच्या आधार नंबरचे शेवटचे 4 आकडे दिसतील। मॅपिंगचं स्टेटस आहे बघा, इनेबल्ड फॉर डीबीटी, डीबीटीसाठी तो काय आहे, इनेबल आहे, सुरू आहे, म्हणजे तुमच्याकडं जे काही डीबीटीद्वारे पेमेंट येणार आहे हे येऊ शकतं। लास्ट अपडेटेड डेट, कधी अपडेट झालेलं आहे त्याची तारीख दिसेल तुम्हाला। त्याच्यानंतर बघा, मॅन्डेट फ्लॅग आहे, कस्टमर कन्सर्न स्टेटस दिलेली आहे का, यस, त्याची डेट आहे पुन्हा। OD फ्लॅग नो आहे, OD अवेलेबल डेट असेल तर त्या ठिकाणी अवेलेबल होईल आणि कुठल्या बँकेची लिंक आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी दिसत आहे, बँक ऑफ इंडिया। याप्रमाणे तुमचं जे काही आधार कार्ड आहे हे कोणत्या बँकेशी लिंक आहे, सोबतच तो डीबीटी इनेबल आहे किंवा नाही आहे याचं स्टेटस तुम्हाला अशा प्रकारे पाहता येईल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।